नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातून. पश्चिम बंगालच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जीच कायम राहणार यावरती आता शिक्कामोर्तब झालंय. कारण भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झालाय. या घडीची राजकीय वर्तुळातली पश्चिम बंगालमधली एक महत्त्वाची बातमी ममता बॅनर्जींच्या विजयाची. भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झालाय. 58,832 मतांनी एक मोठा विजय ममता यांच्या पारड्यात पडलाय. तर ममता यांच्या घराबाहेरचा हा जल्लोष आपण पाहतोय. तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांचा एकच जल्लोष, एकच आनंदाचं वातावरण त्यांच्या घराबाहेर बघायला मिळतंय. कारण अर्थातच भवानीपूर या विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झालेला आहे. भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ममता यांनी पराभव केलाय आणि 58,832 मतांनी ममता बॅनर्जी यांचा मोठा विजय झालाय. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक किती महत्त्वाची होती आणि एक मोठा विजय ममता यांच्या पारड्यात पडल्याचं बघायला मिळतंय. बरं, पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी या पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर त्या मुख्यमंत्रीपदी झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढण्याची गरज असताना त्या भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढल्या. पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं तिथे मोठा विजय त्यांना मिळालेला आहे, यातून त्या स्पष्ट होतं की आता त्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. भवानीपूर मतदारसंघ हा त्यांचा परंपरागत मतदारसंघ आहे आणि या परंपरागत मतदारसंघातून त्यांनी जवळपास 58,000पेक्षा जास्त लीड घेऊन त्यांनी आपल्या दुसरा जो त्याचा विरोधी उमेदवार होता प्रियंका टिबरेवाल यांना पराभूत केलेला आहे. एक प्रकारे ममता बॅनर्जी यांनी हे स्पष्ट केलं आहे की अजूनही ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवरती पश्चिम बंगालच्या जनतेचा विश्वास आहे. आणि 2011 मध्ये जी मार्जिन मिळाली होती ममता बॅनर्जींना, त्याच्या तुलनेमध्ये ही मार्जिन जास्त आहे. गेल्या वेळेस त्यांना 54,000चं मार्जिन मिळालं होतं, यावेळेस त्यांना 58,000चं मार्जिन मिळालेलं आहे. त्यापेक्षा हा मोठा विजय मानला जातो. आणि सोबतच त्यांनी ज्या पद्धतीनं स्पष्ट केलं की इतरही पोट निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचेच उमेदवार विजयी होत आहे, याचाच अर्थ पश्चिम बंगालच्या जनतेचा हा विजय आहे. आणि त्यांनी हे स्पष्ट केले की ज्याही सांप्रदायिक शक्ती आहे त्यांच्या विरुद्ध लढण्यामध्ये मी एकत्रितपणे देशभरात आता या संदर्भात मी प्रचार अभियान राबवणार आहे. आणि एक प्रकारे सांप्रदायिक सत्तांच्या विरुद्ध, सांप्रदायिक शक्तींच्या विरुद्ध एकत्रपणे सर्वांनी यावं आणि लढावं, असं त्यांनी आव्हान आपल्या भाषणामध्ये निर्माण केलं आहे. पण त्यांचा हा जल्लोष जर बघितला आपण, खास करून त्यांच्या घराबाहेर असो की तृणमूल काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात असो किंवा त्रिपुरामध्ये असो किंवा गोव्यामध्ये असो, या तीनही राज्यांमध्ये, ज्या राज्यांमध्ये आता निवडणूक आहे, देशातील 5 राज्याच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे, असं असताना त्रिपुरा आणि त्या सोबतच गोव्यामध्ये देखील त्यांनी त्या टाळ ठोकलेले आहेत, तिथे त्या आपल्या उमेदवार उतरवणार आहे. अशावेळी एक मोठा विजय ममता बॅनर्जी यांना मिळाला. आणि त्यामुळे आता हळूहळू असं म्हणता येईल की देशाच्या केंद्रस्थानावरती त्यांचं जे चेहरा आहे हा स्पष्टपणे जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता ते केंद्रीय नेतृत्व कसं त्यांच्याकडे येतील यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे. अगदी प्रशांत, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत रहा. याच बातमी संदर्भात, ममता दीदींच्या विजयासंदर्भात अधिक विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत. सुनील चावके सर आपल्या सोबत आहेत, राजकीय विश्लेषक. चावके सर, स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमत मध्ये. चावके सर, ज्या पद्धतीनं ममता दीदींनी हा विजय मिळवलेला आहे, हा विजय नेमका काय संदेश देतोय पश्चिम बंगालच्या राजकारणात? पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी ह्याच बॉस आहेत, हे आजच्या त्यांच्या विजयावरून स्पष्ट झालेलं आहे. तिथे त्यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित राखण्यासाठी भाजपनं जे काही निवडणूक पुढे ढकलण्याचा किंवा निवडणूक होऊ नये, पोटनिवडणूक, यासाठी जे प्रयत्न केले होते ते हाणून पाडून ममता बॅनर्जींनी 6 महिन्याच्या आत मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी जे विजय मिळवणं आवश्यक होतं तो मिळवून दाखवला आणि दणदणीत विजय मिळवला. आणि त्याचबरोबर आपण आता पुढच्या लढाईसाठी सज्ज झालेलो आहे हे देखील या विजयातून त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. बरोबर. चावके सर, एकूणच निवडणुकीच्या निकालाचा कल दीदींच्या बाजूने लागणं, ही निवडणूक एकूणच ममता यांच्यासाठी, दीदींसाठी किती महत्वाची होती राजकीय दृष्ट्या? राजकीय दृष्ट्या ही निवडणूक ममता दीदींसाठी महत्वाची असली तरी तो एक प्रकारे केकवॉक होता त्यांच्यासाठी. ही निवडणूक झाली तर त्याच जिंकणार याविषयी कोणाच्याही मनात दुमत नव्हतं आणि त्यामुळेच ही निवडणूक टाळली जावी आणि त्यांना राजीनामा देण्याची वेळ यावी त्यांच्यावर, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता. पण तो एकदा
हाणून पाडल्यानंतर ही पुढची जी होती ती सगळी औपचारिकताच ठरली. त्यामुळे आता ममता बॅनर्जी ह्या केवळ आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीच नव्हे तर पुढच्या पंतप्रधान मोदी यांना आव्हान देणाऱ्या त्या देशाच्या पातळीवर त्या राजकीय प्रतिस्पर्धी ठरू शकतात. इथून त्यांचा प्रवास जो आहे तो बघण्यासारखा ठरेल. त्यांची पक्षाची व्याप्ती किती राज्यांमध्ये वाढते हे देखील एक उत्सुकतेचा एक विषय ठरू शकतो. बरोबर. चावके सर, एकूणच ममता दीदींनी पुन्हा एकदा सिद्ध केलं का की येस, माझं पण अस्तित्व अजून कायम आहे? ममता बॅनर्जी यांच्या अस्तित्वाविषयी प्रश्नच नव्हता. त्यांनी आव्हान म्हणून शुभेंदू अधिकारी यांच्या विरुद्ध नंदीग्राम मध्ये निवडणूक लढली आणि त्या हरल्या असल्या तरी त्यांनी ज्या दणदणीत विजयाने पक्षाला जो दणदणीत विजय मिळवून दिला तो ऐतिहासिक ठरला होता. तर त्यांचं महत्व पश्चिम बंगालच्या राजकारणातच नव्हे तर आता देशाच्याही राजकारणात वाढणार आहे, हे आजच्या निकालानंतर स्पष्ट झालेलं आहे. चावके सर, एकूणच तृणमूल काँग्रेसच्या पक्षाचा जर आपण विचार केला दीदींच्या, तर एकूणच हा विजय त्यांना बळ देणारा ठरेल असं वाटतंय? ह्या विजयाने त्यांचं मुख्यमंत्रीपद भक्कम केलं आणि आता त्यांना आता त्या पंतप्रधान मोदी यांना आव्हान देण्यासाठी आता उलटपक्षी सिद्ध होत आहेत. हे त्यांच्या इतर राज्यांमध्ये वाढणारी त्यांची जी स्ट्रेंथ आहे त्यावरून हळूहळू जाणवते. बरोबर. चावके सर, एकूणच ज्या भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांचा त्यांनी पराभव केलाय, त्यांच्या पराभवाकडे नेमकं कसं बघायचं? भाजपने प्रियंका टिबरेवाल यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे ममता बॅनर्जी यांच्या पुढे शरणागतीच पत्करली होती. त्यांना एक सक्षम प्रतिस्पर्धी देता आला नाही आणि त्याच्यामुळे मागच्या निवडणुकीच्या तुलनेत ममता बॅनर्जी यांची विजयाची मार्जिन पण वाढली. त्यामुळे भाजपने एक प्रकारे हे वॉकओव्हरच दिला होता ममता बॅनर्जींना या निवडणुकीत आणि एका मर्यादेपलीकडे ते प्रतिकार करू शकत नव्हते, हे या निवडणुकीने दाखवून दिलेले आहे. बरोबर. त्यामुळे एक मोठा विजय ममता दीदींचा या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळतंय. सुनील चावके सर, खूप खूप धन्यवाद आपण केलेल्या विश्लेषणासाठी. राजकीय विश्लेषक सुनील चावके सर आपल्या सोबत होते. पश्चिम बंगालच्या राजकारणातली एक मोठी बातमी या घडीला आपण पाहिली आणि ती म्हणजे भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा दणदणीत विजय झालाय. 58,832 मतांनी मोठा विजय त्यांनी मिळवलाय. आणि आता चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यावर पुन्हा आसमानी संकटाचे ढग कायम असल्याची ही बातमी आहे, कारण पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. तसा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. पुढचे 4 ते 5 दिवस हे राज्यासाठी चिंतेचे असतील, कारण पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बरसणार आहे आणि तसा इशारा हवामान विभागाने दिलाय. सुस्मिता बदाने आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, नेमका इशारा काय आहे आणि कोणत्या भागात राज्यातल्या हा मुसळधार पाऊस बरसणार आहे? खरं तर हवामान विभागाने ज्या पद्धतीची माहिती दिलेली आहे त्यानुसार येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागात, ज्याच्यात विदर्भ, कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसणार आहे. खरं तर हा पाऊस बरसण्यामागे एक महत्वाचं कारण म्हणजे बिहार आणि त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय झालेला आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरामध्ये आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी भागामध्ये हा कमी दाबाचा पट्टा पसरलेला आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम सुरुवातीला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या इतर अनेक भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पावसाला पोषक अशा पद्धतीचं एकूणच वातावरण, हवामान जे आपल्याला पाहायला मिळतंय, त्यामुळे कोकणातील ठाणे, रायगड आणि इतर आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसणार आहे. तर उर्वरित भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल आणि मेघगर्जनेसह पाऊस येईल असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे. खरं तर या आपण बघितलेलं गुलाब चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात नुकसान झालेलं होतं. तशीच काहीशी स्थिती निर्माण होऊ नये अशी एक प्रार्थना शेतकऱ्यांकडनं केली जाते. परंतु ऐन चुकीच्या वेळेला पीक हाताशी आलेलं असताना अशा पद्धतीने जर पाऊस बरसला तर अनेक पिकांचं नुकसान सुद्धा होऊ शकतं आणि ओला दुष्काळ पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो. खरं.
त्यामुळे ज्या भागात खरं तर मुसळधार पाऊस बरसू शकतो असा अंदाज आहे त्या ठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सुस्मिता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आता बातमी आहे बुलढाण्यातून. बुलढाणा जिल्ह्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र आहे, मात्र नदी नाले अजूनही तुडुंब भरून वाहत आहेत. पूर्णा नदीला पुन्हा पूर आल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर, जळगाव, जामोदला जोडणारा जो मार्ग आहे तो पुराच्या पाण्यामुळे बंद करण्यात आलाय. त्यामुळे 2 तालुक्यांचा संपर्क तुटलाय. जिल्ह्यात पाऊस नाहीये, पण अचानक आलेल्या पुरानं ब्रिटिशकालीन पूल हा पाण्याखाली गेलाय. तर पुलावरून पाणी वाढल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर बुलढाणा जिल्ह्यातली अपडेट या घडीची जाणून घेऊयात. आमचे त्या ठिकाणचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्या सोबत आहेत. राहुल, काय सविस्तर माहिती पावसासंदर्भातली? बुलढाण्याच्या पातोडा या ठिकाणी इंग्रजकालीन पूल आहे आणि ब्रिटिशकालीन पूल या ठिकाणी संपूर्णपणे हा पाण्याखाली गेलेला आहे. या ठिकाणी जर का आपण बघितलं तर पावसाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये विश्रांती घेतली आहे, परंतु पूर्णा नदी जी आहे ही लांबवरून वाहत या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातून तिचा मार्गस्थ होते. त्या पूर्णा नदीला मोठ्या प्रमाणात पूर या ठिकाणी आलेला आहे. पूर्णा नदी जी आहे या ठिकाणी खिरोडा गावाजवळून ही नदी जाते आणि खिरोडा गावाचा जो ब्रिटिशकालीन पूल जो आहे तो त्या नदीच्या पाण्यानं खाली गेलेला आहे, पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे जळगाव जामोद असेल, शेगाव असेल, संग्रामपूर असेल या तिन्ही तालुक्याचा संपर्क जो आहे तो या ठिकाणी तुटलेला आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो पोलीस या ठिकाणी आपत्ती विभागाकडून देण्यात आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आता त्या ठिकाणी सूचना ज्या आहेत ते संबंधित तहसीलदारांना त्या ठिकाणी पाठवलेल्या आहेत. जर का आपण बघितलं तर पूर्णा नदीला अचानक आलेल्या पुरामुळं या ठिकाणी आता स्थानिक त्या नदीकाठच्या जे राहणारे नागरिक आहेत, शेतकरी आहेत, त्यांचा जीव या ठिकाणी आता भांड्यात पडल्यासारखं या ठिकाणी झाल्यासारखं आपल्याला वाटतंय. बरोबर. बुलढाणा जिल्ह्यातली अशीच अपडेट राहुल आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्त धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. बघत पुढची बातमी. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. काल त्यांनी वाशिमसह परिसरात पूरस्थितीची पाहणी केली. दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे मराठवाड्याला याचा मोठा फटका बसलाय. मराठवाड्यातील सोयाबीन, कापूस, हळद, तूर या पिकांचं मोठं नुकसान झालंय. मात्र अद्याप पंचनामे झालेले नाहीयेत, त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी मागणी करतात. मात्र त्यांना नेमकी मदत सरकार कधी देणार हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. दरम्यान नांदेड दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला भरघोस मदत करावी अशी मागणी केली आहे. तसंच यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली असून मुंबईतील एनसीबीच्या कारवाईवर देखील त्यांनी भाष्य केलंय. ते काय म्हणालेत ऐकूयात. माझं मत एवढंच आहे की मुख्यमंत्र्यांनी यावं की नाही यावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मी कालही बोललो की मुख्यमंत्री किंवा मंत्री आले तर प्रशासनावर एक त्याचा दबाव तयार होतो, पण मी अशी अपेक्षा करतो की ते समजा येत नसतील तरीही आत्ता मराठवाडा खूप अडचणीत आहे, ती अडचण समजून घेऊन त्यांनी मराठवाड्याला भरघोस मदत केली पाहिजे. आणि ती कागदावरची मदत नाही, प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदत केली पाहिजे, प्रत्यक्ष शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे. आणि त्यासोबत विजेचे कनेक्शन कापणं चाललंय ते बंद झालं पाहिजे, कर्ज स्थगित केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्यांनी तात्काळ या ठिकाणी घोषित कराव्या अशी आमची मागणी आहे. स्वप्न पाहायला कोणी हरकत नाही, त्यामुळे कोणी स्वप्न पाहू शकतं, पण या ठिकाणी हे जे काही 3 पायाचं सरकार आहे, मी पहिल्या दिवशीपासून सांगतो यांच्यात समन्वय नाही आहे आणि आता तो समन्वयाचा अभाव हा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्यांदा समन्वयाच्या अभावामुळे त्यांच्यामध्ये अडचणी तयार व्हायच्या, पण आता त्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे जनतेमध्ये अडचणी तयार होतात आणि आता त्या समन्वयाच्या अभावामुळे जनता त्या ठिकाणी पिसली जाते. आपण बघा, कधी घोषित करतात की शेतकऱ्यांकरता वीज दर आम्ही कमी करू, कधी म्हणतात घरगुती ग्राहकांकरता आम्ही 100 युनिट 200 युनिटपर्यंत सूट देऊ, आणि मग त्याच्या दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या पक्षाचा म्हणतो देणार नाही, तिसऱ्या पक्षाचा म्हणतो देऊ, मग चौथ्या पक्षाचा म्हणतो मुख्यमंत्र्यांना विचारलं नाही. म्हणजे एक प्रकारचा तमाशा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही स्वप्न विप्न ते रंगवत आहेत, जनतेकरता स्वप्न बघत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आहे.
त्यांनी जिल्ह्यातील पोखर्णी, दैठणा आणि गंगाखेड तालुक्यातील सुनेगाव गावातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली। यावेळी सरकारनं पंचनामे न करता सरसकट मदत द्या अशी त्यांनी मागणी केली आहे। तर आपण पाहिलं गेल्या 8 दिवसांमध्ये जी अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे, अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांमध्ये ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे त्यांना सरसकट मदत द्या अशी मागणी होताना दिसतीये। आज रावसाहेब दानवेंनी देखील तीच मागणी केलेली आहे। सोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मागणी केलेली आहे। प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकरी देखील तीच मागणी करतोय सरकारकडे। त्यामुळे आता सरकार यावरती काय निर्णय घेणार, कधीपर्यंत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक नेते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतायत, पण पाहणी करून काही होणार नाहीये। खऱ्या अर्थानं आर्थिक स्वरूपातली प्रत्यक्ष मदत त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांनी देखील स्वतः म्हटलेलं आहे। न्यूज 18 लोकमत स्वतः त्या बांधावर गेलेला आहे। उद्ध्वस्त झालेल्या शेतीची दाहकता सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी न्यूज 18 लोकमतचा कॅमेरा तिथपर्यंत पोहोचलाय आणि आम्ही देखील ती उद्ध्वस्त झालेली शेती सरकारच्या नजरेला पडावी यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळे याची दखल सरकार घेऊन आता तातडीनं या शेतकऱ्यांना मदत करतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पहिल्या टप्प्यामध्ये पाणी पडला तेव्हा शासनानं दखल घ्यायला पाहिजे होती, ती घेतली गेली नाही। पंचनामे करून तुझी नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होती, ती मिळाली नाही। दुसऱ्या टप्प्यातही मिळाली नाही आणि आता तिसरा टप्पा तर एवढा भयानक होता की हातातोंडाशी आलेलं पीक ज्याला म्हणतो आपण, ते आता वाया गेलं। आता हे पीक तर वाया गेलंच, पण आता जर का वेळी सरकारनं मदत नाही केली तर रब्बीची पेरणी शेतकरी करू शकत नाही। एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्याची आता मराठवाड्यामध्ये झालेली आहे। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता शाळेसंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे पुण्यातून। पुण्यातही उद्यापासून शाळा सुरू होतीये। 8वी पासूनचे वर्ग सुरू होणार असल्यानं बहुतांश शाळांनी वर्गांचं सॅनिटायझेशन करण्यास सुरुवात केलेली आहे। बेंच असतील त्यासोबतच इतर साफसफाईची कामं जी आहे ते आता पूर्ण होताना बघायला मिळतीये आणि विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आता शाळा ज्या आहेत त्या सज्ज होताना बघायला मिळत आहेत। तर पुण्यासोबतच राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून शाळा सुरू होणार आहे आणि त्याच संदर्भातली शाळांची घंटा वाजणार आमचा खास कार्यक्रम ठीक 4 वाजता नक्की बघा। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसह लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।